पेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। पेठ येथील एपिक आयन्स कंपनी ड्रेनेजच्या कामादरम्यान तिघांचा दुर्दैवी मृत्यू। वाळवा तालुक्यातील पेठ येथील एपिक आयन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संडास बाथरूमच्या ड्रेनेजमधील मैला उपसण्याचे काम सुरू असताना ड्रेनेजमध्ये पडून गुदमरल्याने चक्कर येऊन 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे विशाल सुभाष जाधव, वय वर्ष 35, राहणार बेघर वसाहत इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली; सचिन तानाजी चव्हाण, वय वर्ष 39, राहणार बेघर वसाहत इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली; सागर रंगराव माळी, वय वर्ष 33, राहणार पेठ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। या प्रकरणी माणिक रंगराव पाटील, वय वर्ष 46, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार लाडेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांनी संबंधित पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एपिक आयन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील संडास बाथरूमच्या ड्रेनेजच्या टाकीमधील मैला उपसण्याचे काम सुरू होते। यावेळी तिघेही कामगार ड्रेनेजमध्ये उतरले असता अचानक ड्रेनेजमध्ये पडून गुदमरल्याने अथवा चक्कर येऊन बेशुद्ध पडले। घटनेनंतर कंपनीतील कामगार सौरभ उत्तम कदम यांनी तिघांना तात्काळ उपचारासाठी कोयना हॉस्पिटल ईश्वरपूर येथे दाखल केले होते। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले आहे। या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून शवविच्छेदनाबाबत तजवीज ठेवण्यात आली आहे। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीडवाघ व PSO वीर पोलीस कॉन्स्टेबल /341 वंजारी यांनी केला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार माननीय पोलीस उपनिरीक्षक ताम्हाणे करीत आहेत। या घटनेमुळे औद्योगिक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ड्रेनेज काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।